मागच्या 4-5 दिवसापासून न्यूज चालू आहे. कमलेश कामटेकर याला आय-टीमधून कॉस्ट कटिंगमुळे जॉब गमवावा लागला आणि तो आता सध्या रिक्षा चालवतो. तर कमलेश कामटेकर 14 इयर्स ऑफ एक्सपिरियन्स आय-टी इंडस्ट्रीमध्ये ॲज अ असिस्टंट क्रिएटिव्ह मॅनेजर ग्राफिक डिझायनिंगमध्ये तो करत होता आणि 14 इयर्सचा एक्सपिरियन्स असून पण त्याला लास्ट 6 मंथ्सपासून आय-टीमध्ये जॉब नाही भेटला आणि फायनली त्यांनी स्वतःचा रिक्षा घेतला आणि त्याचा बिझनेस स्टार्ट केला. एक दोघांनी मला विचारलं की आय-टीमध्ये असं होतं का? आय-टीमध्ये 14 इयर्स नंतर पण तुम्हाला जॉब भेटतो का? तर मला एक दोघांच्या पेक्षा मला असं वाटलं की यार मी थोडंसं ती प्रोफाईल LinkedInवरती ती पोस्ट होती. त्या पोस्टमध्ये त्याने टोटल सगळं तुम्ही गो थ्रू पण केलं असेल. कमलेशनी प्रॉपर सगळं त्याची जर्नी आहे ती सांगितली की 14 इयर्सचा एक्सपिरियन्स होता. मी लास्टच्या 5-6 मंथ्सपासून मी वेगवेगळ्या कंपनीजमध्ये इंटरव्ह्यू देतोय. त्याला सांगताय की लो बजेटमध्ये तू काम कर किंवा डायरेक्टली म्हणताय की वी हॅवंट एनी बजेट फॉर दिस करंट रोल. सो असे त्याला काही ॲन्सर्स भेटले, रिप्लाय भेटले आणि खूप त्यांनी प्रयत्न केला आणि लास्टला त्यांनी ॲज अ रिक्षा किंवा स्वतःचा बिझनेस स्टार्ट करायचा प्रयत्न केला. सो असेच तर त्यावरती थोडंसं ॲनालिसिस केलं आणि त्यामुळे म्हणलं की चला एक व्हिडिओ बनवू आपण त्यावरती आणि हे असं का होतंय ह्यावरती पण मी थोडंसं ॲनालिसिस केलं. मी थोडंसं ओपिनियन घेतले, जे सिनियर्स लोक आहेत त्यांचे पण घेतले, मॅनेजर्सचे पण घेतले की हे असं असं का होतंय. म्हणजे असं काही नाही की त्यांनी काही चुकीचं केलं किंवा काय केलं. इट्स ओपिनियन आपोआप म्हणजे प्रत्येकाचं एक ओपिनियन आहे, प्रत्येकाचा डिसिजन आहे आणि प्रत्येक कुणी पण करू शकता. त्याच्यामध्ये दोन गोष्टी आहेत. एक गोष्ट आहे की यार मार्केटमध्ये जॉब असणारे पण आहेत आणि मार्केटमध्ये जॉब नसणारे पण आहेत. यामध्ये मला काही कमेंट्स पण येतील आता, म्हणजे पॉझिटिव्ह निगेटिव्ह कमेंट्स पण येतील की यार मार्केटमध्ये जॉब नाही आहेत किंवा काय. बट मला म्हणजे रिसेंटलीच माझे दोघं-तिघं माझ्या एकदम जवळचे आहेत. त्यांनी स्विच पण केलं ॲज अ फ्रेशर्स. त्यांना पण जॉब लागला आहे. रिसेंटलीच माझी एक स्टुडंट होती शिवानी, तिचं आता मी डायरेक्ट नाव घेतो तुम्हाला, की तिला पण बाणेरमध्ये जॉब लागला. तिला 2 इयर्सचा एक्सपिरियन्स होता मॅन्युअरमध्ये, ऑटोमेशनमध्ये जॉब लागला. सगळ्या रिसेंटलीच गोष्टी आहेत. जॉब मार्केटमध्ये आहेत. जॉब फाइंड करायचे तुम्हाला, हां, पहिल्यापेक्षा इझी नाही राहिलं आणि जॉब्स तुम्हाला येत आहे. बट यामध्ये एकच आहे फक्त की हे कमलेशला का झालं आणि ही आपल्यावर वेळ येऊ नये, त्यावरती हा खरा टॉपिक आहे. जर समजा 14 इयर्सचा एक्सपिरियन्स आहे, तुम्हाला पॅकेज किती असेल किंवा तुम्ही कधी स्विच केलंय का? तुम्ही कोणत्या प्रोफाईल, तुम्हाला कुठल्या स्किल्स आहेत? कसं होतंय ना, की आपण एक खूप सारे मी स्विचवरती पण पॉडकास्ट घेतले, व्हिडिओज केले मी. स्विच करायला पाहिजे तुम्ही तुमच्या आय-टीच्या करिअरमध्ये. स्विच केल्याने काय होतं, की तुम्हाला डिफरंट टेक्नॉलॉजी, डिफरंट कंपनीज, डिफरंट प्लॅटफॉर्म, डोमेन, स्किल्स, टेक्नॉलॉजीवरती काम करायचा चान्स भेटतो. कारण आपण काय करतो, एकाच समजा ॲज अ जावा डेव्हलपर म्हणून मी जॉईन झालो, जावा डेव्हलपरच करतो फक्त. ॲज अ मॅन्युअल टेस्टिंग म्हणून आहे, मॅन्युअल टेस्टिंगच करतो. 10 वर्ष झालं, कंपनीचं काही प्रॉफिट किंवा काही समजा जर कमी आला, त्यांचं जे काही रेव्हेन्यू कमी जनरेट झाला, कॉस्ट कटिंग करायची. कोणाला करणार? ते आपल्याला करणार. जर समजा चुकून माकून जर आपण कॉस्ट कटिंगमध्ये आलो, आपल्याकडे दुसरा काय पर्याय? 10 इयर्सचा एक्सपिरियन्स आहे, आता जसं कमलेश झालं की 14 इयर्सचा एक्सपिरियन्स आहे आणि ॲज अ फक्त ग्राफिक्स डिझायनर. जर समजा, असं मी म्हणत नाही त्यांच्याकडे अजून स्किल्स असतील, मी आता काय आपण त्यावरती नाही केलं, बट जर अजून डिफरंट जर समजा स्किल्स असते, जर डिफरंट टेक्नॉलॉजी नॉलेज असतं, स्विच केलं असतं बाकीच्या कंपनीमध्ये पण, मग हे काय होतं ना, तो जो एक्सपिरियन्स असतो स्विच करायचा एक्सपिरियन्स, डिफरंट टेक्नॉलॉजीवरती काम करायचा एक्सपिरियन्स, डिफरंट इंटरव्ह्यूचा एक्सपिरियन्स जर आला जर असता ना, तर आज ही वेळ नसती आली. आणि हे होतंय, हे खूप जणांबरोबर. हे कमलेश हे एक एक्झाम्पल आहे, जे की सोशल मीडियावरती येऊन आणि त्यांनी स्वतःचा बिझनेस स्टार्ट केला. ही फक्त हिंमत एक आहे. बाकीचे लोक अजून पण जॉब शोधतायत. तर असं होऊ नये म्हणून मी फक्त एकच सांगेन, ह्यावरती ओव्हरकम करायचं असेल तर 2-3 वर्षानंतर तुम्ही जॉब स्विच केला पाहिजे. जर करंट कंपनीमध्ये राहत असाल तर तुम्हाला अपॉर्च्युनिटी कशी येते, कोणत्या वेळेस कम्फर्ट झोनमध्ये तुम्ही जाताय का? जर तुम्ही कम्फर्ट झोनमध्ये जात असाल तर तुम्हाला उद्याच्या आय-टीच्या तर जे फ्रेशर्स लोक आहेत ते खूप जास्त टेक्निकल स्ट्रॉंग आहेत. सो ते कधी आपल्याला एकदा रिप्लेस करतील ना, हे आपल्यालाच पण कळणार नाही. सो ह्याच्यावरती सगळ्यात मेन इम्पॉर्टंट आहे की अपस्किलिंग करणं आणि दुसरं म्हणजे स्विच करणं. जरी तुम्हाला असं वाटत असेल की यार मला माझ्या कंपनीमध्ये तर चांगलं भेटतंय, मी लॉयल आहे वगैरे आहे. सो येस तुम्ही आहात, बट तुम्हाला सेम कंपनीमध्ये जर करायचं असेल तर डिफरंट टेक्नॉलॉजीवरती काम करा. कम्फर्ट झोनमध्ये जाऊ नका. जर तुमच्यावर कधी अशी वेळ आली कॉस्ट कटिंगची काय, तुम्हाला मार्केटचा अंदाज नसणार आहे, मार्केटचं नॉलेज नसणार आहे, तुमच्या प्रोफाईलला किती पॅकेज असणार आहे, किती मागायचं आहे, हे तुम्हाला काहीच माहीत नसणार आहे. सो अशी वेळ तुमच्यावर येऊ नये. सो त्यामुळेच स्वतःला अपग्रेड करा,
स्किल्स डेव्हलप करा स्वतःचे आणि मार्केटमध्ये बघा की ह्या प्रोफाईलला किती पॅकेज आहे, या प्रोफाईलला किती हे आहे आणि थोडंसं रिसर्च करा. कारण कॉस्ट कटिंग खूप साऱ्या कंपनीज करत आहे. 2025मध्ये होणार नाही असं वाटतंय. कारण येस, USA इलेक्शन वगैरे झालं आहे. ट्रम्प तात्या तिकडे आले आहेत. सो एक ग्रीन सिग्नल आहे, जेणेकरून अजूनच म्हणजे मार्केटमध्ये होप्स सगळ्यांचेच वाढले आहेत की फ्रेशर्सला किंवा एक्सपिरियन्सला ओपनिंग्स वगैरे वाढणार आहेत, प्रोजेक्ट्स येणार आहेत. बट आपण थोडंसं सेफ खेळायला पाहिजे. तर एवढं मी ह्या शॉर्ट व्हिडिओ केला. बट एवढंच आहे, त्यामध्ये मी फायनली सांगेल की स्वतःला फक्त अपग्रेड करा. डिफरंट टेक्नॉलॉजीवरती तुम्हाला माहीत पाहिजे. एकच लँग्वेज येते, एकच टेक्नॉलॉजी लर्न येते, एवढं फक्त करू नका. आणि येस, आपल्याला IT मध्ये जर राहायचं असेल तर हर एक दिवशी नवीन टेक्नॉलॉजी, हर एक महिन्याला, 6 महिन्याला, वर्षाला किती चेंज होतोय तुम्हाला माहितीच असेल. तर किती खूप जास्त चेंज होतोय. सो स्वतःला अपग्रेड करा. आणि मी एवढंच सांगेल, म्हणजे खूप म्हणजे एकदम तळतळीने सांगतो की कुठल्या एका टेक्नॉलॉजीवरती डिपेंड नका राहू, कम्फर्ट झोनमध्ये नका राहू. स्विच करत राहा, टेक्नॉलॉजी लर्न करत राहा आणि पॅकेज वाढवत राहा. ओके. सो एवढंच सांगेन ह्या व्हिडिओमध्ये. शॉर्ट व्हिडिओ होता हा. सो येस, जे कमलेशबरोबर झालं ते बाकीच्यांबरोबर नको व्हायला. आणि डिपेंड नका राहू कुठल्याच एका फील्डवरती. सो काही ना काहीतरी करत राहा. कंडिशन्स खूप खराब आहे मार्केटची. सो लर्न करत राहा नवीन टेक्नॉलॉजी आणि डिपेंड नका राहू एका कोणत्या गोष्टीवरती. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, तुमच्या फ्रेंड्सबरोबर पण शेअर करा आणि येस, चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलवरती सबस्क्राईब करा. असेच IT रिलेटेड व्हॅल्युएबल व्हिडिओज मी तुमच्यासाठी घेऊन येत असतो. थँक्स फॉर वॉचिंग. टिल देन, बाय बाय.